या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती. ऍप्लिकेशनचं नाव अभ्यास कट्टा आहे. बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत की जाहिरात कधी येणार. बघा, जाहिरातीची नक्की तारीख कोणालाच माहित नाहीये. कोणी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. पण आगामी काही महिन्यामध्ये या ठिकाणी याबद्दल हालचाली होतील. जाहिरात येईल, परीक्षाही होईल आणि अभ्यास करणारी मुलं सिलेक्ट सुद्धा होतील. तुम्हाला करायचं काय आहे तर सध्या अभ्यास करायचा आहे, बेसिक करून ठेवायचं आहे आणि ते आपण अभ्यास कट्टा ॲपवर या बॅचमध्ये करून घेतोय. हा नंबर आहे. काही अडचण असेल व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात. स्पेशल बॅचला ऍडमिशन चालू आहे. लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन, नोट्स, टेस्ट पेपर, PYQ पेपर्स सगळं काही तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे अभ्यास कट्टा ॲपवर. बघा, आपल्याला 45 प्रश्न बघायचे आहे. मराठी, इंग्रजी, GK 15-15-15. गणित आणि बुद्धिमत्तेचे स्वतंत्र मी लाईव्ह सेशन त्या ठिकाणी घेतोय अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. आपण कायदा पाळला पाहिजे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोरेखित शब्द. बेकायदा, त्याज्य, द्वेष, आदर. तुम्हाला अधोरेखित करून देण्याची गरज नाही, एवढं सोपं आहे. कायदा आणि कायद्याचे विरुद्धार्थी म्हटलं की काय येणार? प्रश्न भारी आहे. बेकायदाच येणार. बेकायदा बांधकाम, बेकायदा अनधिकृत असं आपण त्याला म्हणतो. पुढे, ही काही वाईट कल्पना नाही. वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, नकारार्थी, मिश्र, उद्गारार्थी, प्रश्नार्थी. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा बरं का, ही काही वाईट कल्पना नाही. शेवट कशाने होतोय? नाहीने होतोय. शेवट नाहीने होतो आहे. तुम्हाला या ठिकाणी नकारार्थी वाक्यामध्ये याला टाकावं लागेल. कशामध्ये? नकारार्थी वाक्यात त्याला टाकावं लागेल. खाली समूहदर्शक शब्द दिलेले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय कोणता? नोटांचा घोष, गवताची पेंडी, धान्याची रास, दुर्वाची जुडी. समूह दर्शक शब्द चुकीचा कोणता? म्हणजे 3 बरोबर आहे. कोणते 3 बरोबर आहे? 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, पहिलं गवताची पेंडी बरोबर आहे, दुर्वाची जुडी बरोबर आहे, धान्याची रासही बरोबर आहे. घोष कशाचा असतो? नोटांची काय असते? मला सांगायचंय. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी. बघा, हे चुकतंय. मग आपलं का चुकतं हे बघावं लागेल. आपण तो टॉपिक वाचलाय का त्याचा विचार करावा लागेल. नसेल वाचलं, नसेल बघितलं तर ते लेक्चर बघावं लागेल. आणि तुमचा रिपोर्ट कार्ड माझ्याकडे. ज्यांनी बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे ते किती लेक्चर बघतायत? मी जेवढे लेक्चर अपलोड केले आहे त्याच्यापैकी तुम्ही किती लेक्चर बघतायत, किती वेळ बघतायत? सगळा डाटा तुम्हाला पाहिजे असेल मला त्याविषयी मेसेज करा. मी काय बघितलंय, किती याच्यावर खर्च केलाय वेळ अभ्यासावर, ते तुम्हाला मी सांगेल. त्याच्यामुळे इथे प्रामाणिकपणालाच फळ भेटणार आहे. अंगाची लाही लाही होणे, वाक्प्रचाराचा अर्थ क्रोधाने क्षुभ होणे, खूप आनंद वाटणे, राग न येणे, दुर्लक्ष करणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय? तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस आहे, बाहेर गरमी पडली आहे आणि मग अंगाची लाही लाही होते. बघा, अंगाची लाही लाही होणे, क्रोधाने क्षुभ होणे, राग येणे, काय तापणे आपण म्हणतो ना. जसे गोडधोड तसे शेजारी काय? जोडीने येणारा शब्द आहे. शेजारी पाहुणे, शेजारी नातेवाईक, शेजारी पाजारी, शेजारी तिडवा. बघा, गोडधोड जसं आहे तसं शेजारी काय? तसं शेजारी पाजारी. बघा, गोडधोड तसं शेजारी पाजारी. खालील वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. त्यातील बरोबर पर्याय कोणता? बघा, गळ घालणे, मैत्री करणे, गुजराण करणे, भटकंती करणे, काट्याने काटा काढणे, एक काटा घेऊन दुसऱ्या काट्याला टोचणे, कणिक तिंबणे, खूप मार देणे. वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ तुम्हाला विचारलेले आहेत. उत्तर द्यायचं आहे. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा बरं का, तुम्हाला काय सांगितलं? बरोबर काय आहे? बघा, गळ घालणे म्हणजे मैत्री करणे म्हणणार का आम्ही? गळ घालणे म्हणजे एखाद्याला विनंती करणे वगैरे असं म्हणू आपण. गुजराण करणे म्हणजे भटकंती नाही, उदरनिर्वाह करणे म्हणू. काट्याने काटा काढणे म्हणजे एक काटा घेऊन दुसऱ्याला नाही, तिसऱ्याच्या मदतीने चौथ्याचा कार्यक्रम वाजवणे असं. कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे, हे बरोबर आहे. 4 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. कणिक तिंबणे, खूप मार देणे. खालीपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम नाही? बघा, प्रश्नार्थक सर्वनाम कोणते नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे. कोण, असं, जो, कोण, काय. इंटरेस्टिंग आहे. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. बघा, प्रश्नार्थक कोणता नाहीये? कोण, असं, कोण, काय,
ही प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. जो हे प्रश्नार्थक सर्वनाम नाही, लक्षात ठेवा. कोणास, कोण, काय ही प्रश्नार्थक सर्वनाम आहेत, लक्षात ठेवायची आहेत. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. विसंगती, 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 विसंगती. शुद्ध शब्द कोणता आहे? अचूक शब्द कोणता आहे? 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, बघा बरं का. विसंगती मधला वी तर रस्व नसणारच आहे, संगती मधला ती रस्व नसणारच आहे. विसंगती असा आहे, विसंगती. सोपा आहे, चुकणार नाही तुमचं. पुढे जाऊया. बघा, जोड्या लावा. समानार्थी शब्दाचे योग्य जोड्या लावा. बघा, 10 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर द्यायचंय. अनल, आनंद, कमळ, कमळ. बघा, मोद, सरोज, अली, पावक, पादप. उत्तर देता आलं पाहिजे. 10 नंबरचा प्रश्न आहे. बघा बरं का, काय काय या ठिकाणी काय दिसतंय. अनल म्हणजे काय? अनल म्हणजे अग्नी, पावक, वनी असं म्हणतोय आपण त्याला. बघा, हे अग्नीसाठी शब्द आहे अनल. आनंद, आनंद म्हणजे मोद होणे, मोद आनंदासाठी शब्द आहे, फसवणार आहे. कमळ म्हणजे सरोज, सरोजला कमळ म्हणतो आम्ही. आणि पुढे कमळ नाही, इथे खरं म्हणजे भोंगा पाहिजे होता. काय भोंगा? इथे उत्तर 3 तुमचं आलं असतं. ओके, थोडस या ठिकाणी हा प्रश्न कॅन्सल होण्यासारखा आहे. कोणतं वाक्य? व्याकरणाच्या नियमानुसार आहे. बघा, वाक्य व्याकरणाचा नियम, सेंटेन्स स्ट्रक्चर. 500 ही देखील मोठी रक्कम आहे, रुपये. ही देखील 500 रुपये रक्कम आहे मोठी. 500 मोठी रक्कम, रुपये ही देखील आहे. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. लगेच असं वाचतानाच आपल्याला लक्षात येते, अरे हे चुकलंय. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि चुकीच्याला माफी तुम्ही देणार नाहीये. इथे बरोबर एकच आहे, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. रामा, हरी, हिमालय, उजाडले यातलं कोणतं नाम नाहीये. उजाडले, रामा, हिमालय, हरी. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. रामा नावे कोणाला तरी दिलं, हरी नावे व्यक्तीला दिलं, हिमालय पर्वताचं नावे, उजाडले क्रियापदे. सोपं आहे. म्हणजे मी तर म्हणतो मराठीमध्ये ना, नाही चुकलं पाहिजे. मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत, असं माझं तरी मत आहे. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. बघा, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो? वाक्यातील क्रिया पूर्ण करणारा, क्रिया दर्शवणारा शब्द कोणता, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. काय आहे? क्रियावाचक शब्द, करण्याची क्रिया घडते. काय तुम्हाला प्रार्थना होते? नाही. 13 नंबरचा प्रश्न फसवणारा आहे. केलेले उपकार जाणणारा आणि न जाणणारा दोन्ही. आणि हा मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा एमपीएससीच्या सरळ सेवेच्या एक्झामला आलेला प्रश्न आहे. उपकार जाणणारा, कृतज्ञ, संतुष्ट, जीवलग, आस्तिक. काय म्हणणार? उपकार जो जाणतोय ना, तो कृतज्ञ आहे. उपकार जाणणारा कृतज्ञ आहे, लक्षात ठेवा. निर्दोष शब्द ओळखा. अंतकरण कसा लिहिणार? अंतकरण, 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 अंतकरण. बघा, निर्दोष शब्द लिहा, ओळखा म्हटलंय. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. अचूक शब्द ओळखा. अंतकरण असा असतो तो, अंतकरण. ओके, आपण पुढे जातोय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल. बघा, आर्टिकल कोणतं आहे? लाईट्स आर डीम ॲट द रेस्टॉरंट अँड द नो आर्टिकल अ. बघा, इंटरेस्टिंग आहे. कोणते लाईट्स? लाईटच्या आधी कोणता आर्टिकल वापरणार तुम्ही? प्रश्न क्रमांक 1 तुमच्या समोर आहे इंग्लिशचा. आर डीम ॲट द रेस्टॉरंट म्हणजे फिक्स माहिती आम्हाला की रेस्टॉरंट मधले ते लाईट आहेत. जेव्हा फिक्स माहिती असताना तेव्हा आम्ही द वापरतो. कोणत्या लाईट्स बद्दल बोलले जाते? द रेस्टॉरंट. रेस्टॉरंट मधल्या लाईट बद्दल जर बोलले जात असेल तर आमचं उत्तर आलं पाहिजे. आमचं उत्तर द आलं पाहिजे. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. अप्रोप्रिएट वर्ब. माय डॉक्टर ऍडवाइज मी टू स्मोकिंग. काय? गिव्हिंग अप,
गिव्ह अप, गिव्ह अप, गिव्हन अप, म्हणजे सोडण्याचं त्यांनी सल्ला दिला. ते सोडण्यासाठी काय वापरणार हे इंटरेस्टिंग आहे. हे व्हर्बचा वापरतोय ना, हा जरा व्यवस्थित लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला या ठिकाणी. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. माय डॉक्टर ऍडवाइस मी टू गिव्ह अप स्मोकिंग. टू गिव्ह अप स्मोकिंग, गिव्ह अप येणार आहे त्या ठिकाणी, सोडून दे असे त्यांनी ऍडवाइस दिलेलं होतं. पुढे चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर अ गिव्हन वर्ड सेंटेन्स फ्रेज आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन. एक्झामिनेशन ऑफ अ डेड बॉडी, मृत शरीर आहे त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे. काय करतो मी? ऑटोप्सी, सर्जरी, बायोप्सी, ऑपरेशन काय म्हणतात त्याला? 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय करणार तुम्ही? डेड बॉडी जे आहे तिचं एक्झामिनेशन करायचं आहे. इंटरेस्टिंग आहे. त्याला ऑटोप्सी म्हणतो आपण. डेड बॉडी मधला पार्ट काढला किंवा संपूर्ण बॉडी आहे, एक्झामिनेशन करायचं आहे. ते नंतरचं ते पोस्टमॉर्टम हा विषय वेगळा बरं का, तो विषय इथे नका आणू. सर्जरी हा विषय वेगळा आहे. ओके, ऑटोप्सी असं आपण त्याला म्हणतो आहे. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट. पुन्हा एकदा, रोहित इज ग्रीडी फॉर मनी, हिज कलिग्स कॉल हिम डॅड एज. ग्रीडी फॉर मनी, कारण आपण ते ग्लटनचं बघितलं होतं एक आधीच्या लेक्चरमध्ये. इथे पैशासाठी लोभी असलेला. स्पेंड थ्रिफ्ट, सायनिक, स्प्लेंडिड, ॲव्हॅरिशियस. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ग्रीडी फॉर मनी त्याला आपण ॲव्हॅरिशियस असं म्हणतोय. काय म्हणतोय? लोभी म्हणतोय त्याला आपण, लोभी असं त्याला आपण म्हणतो आहे. पुढे जातोय मी. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. रिड्युंडंट, बघा, रिड्युंडंट, इनसफिशियंट, स्पार्स, इनॲडेक्विट आणि अननेसेसरी. बघा बरं, रिड्युंडंट म्हणजे काय? पहिला मुद्दा तो आहे. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. बघा, आता तुम्हाला विचारलं मिनिंग, हे अनावश्यक काहीतरी जे असतं ना त्यासाठी आम्ही हा शब्द वापरतो, अनावश्यक, बिनकामाचा. इनसफिशियंट म्हणजे अपुरा, स्पार्स नाही बसत, इनॲडिक्वेट नाही बसत, अननेसेसरी लगेच. तुम्हाला याचा अर्थ माहित असेल तर हे कळतं. रिड्युंडंट म्हणजे अनावश्यक, अननेसेसरी. लक्षात घ्या. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमंग द 4 गिव्हन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. बघा, लॉजिकल ऑर्डर तुम्हाला दिलं या ठिकाणी. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे त्या सेंटेन्सचा. ऑल कंपनीज इन्व्हॉल्व इन फार्मास्युटिकल ऑपरेशन्स, मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड, फ्रॉम हार्मफुल ड्रग इम्पॅक्ट्स टू प्रोटेक्ट सिटीजन्स. आता इथे ना 2 ऑप्शन तर सहजपणे तुम्हाला कट करता आले पाहिजेत. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कसे कट करणार ते सांगतोय मी. 6 नंबरचा प्रश्न आहे. सुरुवात कुठून होऊ शकते ते बघा. सुरुवात कुठून होऊ शकत नाही. बघा, इथे काही प्रश्नार्थी चिन्ह कुठेच नाही, म्हणजे इथे प्रश्न नाहीये, म्हणजे हॅवने सुरुवात होणार नाहीये, ईने सुरुवात होणार नाही पहिली गोष्ट. टू प्रोटेक्ट सिटीजन्स असं टू सारख्या शब्दाने सुरुवात सहसा वाक्याची होतच नाही. इथे आपण गोळ हा काढू. बी वरून होऊ शकते का? मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड. इथून होऊ शकते, इथून होऊ शकते. आपण बघू, 2 ठिकाणी ऑप्शन तसे. मग बीच्या नंतर काय येऊ शकतं? ऑल कंपनीज इन्व्हॉल्व असं येऊ शकतं. वर्ल्ड वाईड ऑल कंपनी इन्व्हॉल्व की ई वालं हॅव इम्प्लिमेंट रेग्युलेशन्स ऑन. बघा, मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड याच्या पुढे ना हेल्पिंग वर्ब येऊ शकतो. हॅव इम्प्लिमेंटेड रेग्युलेशन्स ऑन ऑल कंपनीज इन्व्हॉल्व इन फार्मास्युटिकल ऑपरेशन्स आणि पुढे मग टू प्रोटेक्ट सिटीजन्स फ्रॉम हार्मफुल ड्रग इम्पॅक्ट्स. सुरुवात सुद्धा जी आहे आणि शेवट सुद्धा आहे तो या ठिकाणी 3ऱ्या विधानामध्ये आपल्याला दिसतोय. बघा, थोडंसं डोकं लावा, थोडं लक्ष देऊन बघा. कळायला पाहिजे आणि कळतं हळूहळू. जे नवीन आहे त्यांना थोडं जड जाईल, पण ज्यांनी याच्या आधीची लेक्चर्स बघत आलेले आहेत त्यांना हे सोपं जाणार आहे. पुढे जातो. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. Yesterday we went to the cinema and a great movie. We went to the cinema and had saw seen saw. आता इथे yesterday आलाय, उत्तर इथेच आलं. 7 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर येण्यासाठी काही टेक्निक्स लागतात आणि त्या इथे भेटतायत. 7 नंबरचा प्रश्न. आता हे सिंपल टेन्स मध्ये येतो. yesterday सिंपल मध्ये, सिंपल पास्ट मध्ये saw. We went to the cinema and saw a great movie.
सिंपल. ओके, सिंपल. पुढे parts of the following sentence have been given as option that contains an error in spelling. If you do not find any error, mark no error as your answer. बघा एरर कुठे आहे? 8 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला कुठे एरर वाटतोय? स्पेलिंगचा एरर. एव्हरी इंडिव्हिज्युअल अ मेंबर ऑफ अ स्पेसिफिक कल्चर दॅट शेप्स देअर वर्ल्ड व्ह्यू, ओपिनियन्स, बिहेवियर्स अँड डेली ऍक्टिव्हिटीज. बघा ओपिनियन्स, ऍक्टिव्हिटीज, स्पेसिफिक, नो एरर. आणि लगेच पाहिल्या बरोबर क्लिक झालं पाहिजे की गेम इथे झालाय. बघा ऍक्टिव्हिटीज शब्द बरोबर आहे, ऍक्टिव्हिटीज बरोबर आहे, स्पेसिफिक बरोबर आहे, ओपिनियन मध्ये घोळ होतोय, ओपिनियन मध्ये घोळ होतोय. चला ओपिनियनची खरी स्पेलिंग काय आहे, बरोबर स्पेलिंग काय आहे, जरा एकदा कागदावर लिहा कोपऱ्यामध्ये. आठवा. मत व्यक्त करण्यासाठी तो शब्द आपण वापरतो. एखाद्याचं मत असतं, एखाद्याचे विचार असतात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. व्हेन शी अराइव्ह ॲट द एअरपोर्ट द प्लेस डॅश डॅश ऑफ. बघा बरं का, द प्लेस हॅड टेकिंग ऑफ, हॅड टूक ऑफ, हॅड टेकन ऑफ, इज टूक ऑफ. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. व्हेन शी अराइव्ह, हे जे अराइव्ड आहे ना, इथे या प्रश्नाचं उत्तर आहे. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इथे काय आहे, पास्ट आहे. हा सिंपल पास्ट आहे, पण याच्या पुढे द प्लेन हॅड टेकन ऑफ म्हणजे प्लेन उडालेलं होतं तोपर्यंत पास्ट परफेक्ट होऊन गेला होता. इथे हे गेले, हा सिंपल पास्ट आहे, पण पुढे परफेक्ट झाला होता, उडून गेलं होतं, त्याने टेकअप केलं होतं, म्हणजे यांचं विमान हुकलं होतं. पुढे बघा रॅटल्ड हा शब्द दिलाय. ऍप्रोप्रिएट मिनिंग ओळखायचं. रॅटल, कॉन्फिडंट, काम, इरिटेटेड, कंपोज. रॅटल साठी कोणता समानार्थी शब्द आहे? 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. रॅटल. रॅटल म्हणजे ना एखादा असं त्रास देणार, नकोसं वाटणार, त्याला आम्ही रॅटल असं म्हणतो, रॅटल. आणि हा जो शब्द आहे त्याच्यासाठी इरिटेटेड हा समानार्थी शब्द आहे. काय? इरिटेटेड हा समानार्थी शब्द या ठिकाणी आहे रॅटल साठी. लक्षात ठेवा. Select the most appropriate article to fill in the blanks for the given sentence. Mark no article if there is no requirement of article. बघा dash dash first thing you need to do is take a look at your resume. बघा हे जे फर्स्ट आहे ना, ऑर्डिनल्स म्हणतात त्याला. ऑर्डिनल्स म्हणजे क्रमवाचक जे काही हे शब्द असतात ना, याच्या आधी एक आर्टिकल येतं निश्चितपणे. तो नियमच येतो, नो आर्टिकल द अँड अ. हा तो नियम तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नाही चुकणार, अजिबात नाही चुकणार. दच आला पाहिजे. फर्स्ट, सेकंड, थर्ड काय असेल तिथे दच आला पाहिजे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. बघा तुम्हाला मिनिंग विचारलेला आहे. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 12 नंबरचा प्रश्न. Every cloud has a silver lining. Every cloud has a silver lining. Something that ends at the last minute. All the difficult situations in life leads to a negative result only. Every sad or unpleasant situation has a positive side to it. Almost anything and everything is included. Every cloud has a silver lining. काय अर्थ आहे? 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हणणार तुम्ही याला? एव्हरी सॅड ऑर अनप्लिझंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साइड टू इट. प्रत्येक वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असा याचा अर्थ आहे. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लिनिंग म्हणजे ते जे ढगा असतात त्याच्यातून काहीतरी मस्त चमकणार दिसतं ना, काळ्या ढगामागे काहीतरी चांगलं असतं, चमकदार असतं. तसंच आहे लाईफमध्ये काहीतरी संकट आलं तर समजायचं संकटामध्ये संधी लपलेली आहे. पुढे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन. कट कॉर्नर्स. कट कॉर्नरचा अर्थ काय? टू डू एव्हरीथिंग पॉसिबल, टू डू समथिंग क्विकली बाय डुईंग इट इन अ लेस थ्रू वे दॅन यू शुड, टू नॉट टेक शॉर्टकट्स व्हाईल डुईंग एनिथिंग, टू डू थिंग्स विथ प्रॉपर प्लॅनिंग अँड एक्झिक्युटिंग इट इन अ टाइमली मॅनर. बघा काय म्हटलंय? कट कॉर्नर्स. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कट कॉर्नर्स असं आपण याला म्हणतोय. काय अर्थ आहे याचा? कट कॉर्नर्स म्हणजे टू डू समथिंग क्विकली बाय डुईंग
इट इन अ लेस थ्रू वे दॅन यू शूड. म्हणजे शॉर्टकटपणे काहीतरी करणं, थोडक्यात करणं, ओके, फास्टमध्ये करणं, कट कॉर्नर्स असं आपण त्याला म्हणतो आहे. पुढे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर इन स्पेलिंग. बघा पुन्हा एकदा एरर इन स्पेलिंग आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे आणि हा स्पेलिंगचा घोळ. आपल्या आधी स्पेलिंगचे प्रश्न कसे यायचे तुम्हाला कळतंय. हे वनसेवकचे वनरक्षकचे प्रश्न आहेत. वनसेवकला आणि वनरक्षकला दोघांनाही कामाला येतील असे प्रश्न आहेत. बाय इम्प्लिमेंटिंग इफेक्टिव्ह रिसायकलिंग मेथड्स वी कॅन रिड्यूस द अमाउंट ऑफ प्लास्टिक वेस्ट अँड कॉन्ट्रीब्यूट टू प्रिझर्विंग द एन्व्हायरमेंट. बघा, प्रिझर्विंग, नो एरर, इफेक्टिव्ह, इम्प्लिमेंटिंग. गोल कुठे आहे की नाहीये या तिन्ही शब्दातच बघायचं, वरती नाही बघत बसायचं. वरती बघायची गरज नाही आम्हाला. 14 नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे, वरती बघायची गरज नाहीये. इफेक्टिव्ह कसा असतो बघा, प्रिझर्विंग बरोबर आहे, इम्प्लिमेंटिंग बरोबर. इफेक्टिव्ह मध्ये पहिला ये आला पाहिजे ना, इफेक्टिव्ह. ओके, पुढे जातोय आपण. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमंग द 4 गिव्हन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. बघा बरं का, तुम्हाला काय विचारलंय, सेंटेन्स बनवायचंय. ऑफ द चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग केअर इट सेफगार्ड्स द राईट्स. उत्तर द्यायचंय. आता सुरुवात कुठून होऊ शकते, शेवट कुठे होऊ शकतो, सुरुवात कुठून होऊ शकत नाही हे कळायला पाहिजे. 15 नंबरचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी जर तुम्ही इथे बघितलं तर इथे बघा, ऑफ द पासून सुरुवात कधी होऊ शकते का, ऑफने सुरुवात होईल कुठे, प्रिपोजिशन नाही होणार. पहिलं ते कट करा, सुरुवात कशाने होत नाही ते कट करा. चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग इथून सुरुवात होऊ शकते का बीने, की द राईट्स इथून होऊ शकते, की इथे डी दिलंय, केअरने इट सेफगार्ड्सने होऊ शकते. बघा तिन्ही ठिकाणी चान्स आहे. आपण इथून जर बघितलं इट सेफगार्ड्स, बघा बरं का, इथे सुरुवात केली, इट सेफगार्ड्स द राईट्स. बघा द राईट्स ऑफ दीज चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग केअर. बीच्या पुढे सी येणं फार महत्वाचं आहे या ठिकाणी. बीच्या पुढे सी येणं महत्वाचं आहे. इथे 2 नंबरचं उत्तर आपलं बसत आहे. बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. महत्वाचे प्रश्न आहे, कामाचे प्रश्न आहेत. पुढे जातोय. व्हॉट हॅज द कुतुब मिनार कॉम्प्लेक्स ऑफ बिल्डिंग्स बीन डिक्लेअर्ड ॲज. हे जे कुतुब मिनार आहे याला काय, सायन्स सिटी, हेरिटेज साईट, म्युझियम, रिसर्च सेंटर काय म्हणून डिक्लेअर केलंय. कुतुब मिनार कुठे, काय आहे हे नेमकं कुतुब मिनार. जीकेचा प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला, उत्तर द्यावं लागेल. कुतुब मिनारला अ हेरिटेज साईट, एक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. द ॲव्हरेज इलेव्हेशन ऑफ वेस्टर्न घाट्स इज मीटर्स. बघा वेस्टर्न घाटाचं जे उंची आहे, हाईट आहे ती किती आहे, ॲव्हरेज 800 ते 1200, 900 ते 1600, 700 ते 1400, 600 ते 1000. 2-3च प्रश्न इंग्लिश हा, पुढे मराठी. नाही तर बरेच जण पळूनही जातील. पळून नका जाऊ, पळाले तर काही खरं नाही. थोडं सगळंच शिकावं लागलं. आलेले इंग्लिशमध्ये जसेच तसे. 900 ते 1600 एवढी पश्चिम घाटाची त्या ठिकाणी उंची असते. ॲव्हरेज इलेव्हेशन म्हटलेलं आहे. विच सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर मेजरिंग जीडीपी इन इंडिया. भारताचा जो जीडीपी आहे तो मोजण्यामध्ये कोणती मिनिस्ट्री महत्वाची आहे. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. जीडीपी मोजण्यासाठी. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आपण त्याला म्हणतो आहे स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठा नदीचा कोणता आहे, जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे. भारतातील सर्वात मोठे नदी खोरे द्वीपकल्पीय, तापी, कृष्णा, नर्मदा, गोदावरी. द्वीपकल्प म्हणजे भारताचं जे खालचं त्रिकोण नाही, हे समुद्राच्या बाजूचं हे एवढं, त्याला द्वीपकल्प म्हणतात. आणि मग उत्तर तुमचं रेडी आहे. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, ते सगळ्यात मोठं खोरं द्वीपकल्पातलं गोदावरी आहे, कारण गंगावरती वेस्टर्न घाटाचं इलेव्हेशन झालं. ओके. भारतातील शासकीय उपक्रमांच्या बाबतीत भारतीय रेल्वेची स्थिती काय आहे. बघा शासकीय उपक्रम, रेल्वेबद्दल काय माहिती पाहिजे तुम्हाला. भारतीय रेल्वे IRCTC माहिती ना, IRCTC काय आहे सांगा बरं. IRCTCचा फुल फॉर्म, सर्वात लहान, सर्वाधिक मोठा, दुसरा सर्वाधिक मोठा, तिसरा सर्वाधिक मोठा. भारतीय रेल्वेची स्थिती काय आहे शासकीय उपक्रमांच्या बाबतीत.
5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. भारतीय रेल्वे हा सर्वात मोठा शासकीय उपक्रम आहे. पुढे भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद असे स्पष्ट करतो की राष्ट्रपती हे पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून ते 5 वर्षाच्या पूर्ण कालावधीपर्यंत धारण करतील? बघा कोणतं कलम आहे राष्ट्रपती पदासंदर्भात. बघा 5 वर्षाचा तो कालावधी राहील. कलम 53, 54, 55, 56. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. कलम 56 मध्ये दिला आहे तो 5 वर्षाचा कालावधी राष्ट्रपतींच्या. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो? काळ्या मृदेसाठी. बघा दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम घाट, कोकण समुद्रकिनारा, दख्खनचं पठार, काळी मृदा कुठे आढळते? 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. बघा काळी मृदा जी आढळते ती दख्खनच्या पठारावर आढळते. बघा दख्खनचं पठार. बाळ गंगाधर टिळक नारा देत आहेत, क्रांती चिरंजीवी हो, इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. एवढं सोपं नाही विचारलं पाहिजे, पण ते विचारतात. लयच येडे गबाळे बाहेर काढायचे असतात त्यांना, त्यामुळे हे विचारावं लागतं. 4 नंबरचा प्रश्न आहे. ते काही आता तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही, तुम्ही हुशार मुलं आहात, तुम्ही बघतात अभ्यास करतात म्हणजे आपण व्यवस्थित, एवढं लक्षात घ्या तुम्ही. आपल्या कोणासाठी तो प्रश्न नाहीये. मे 1989 आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान 48.4 अंश सेल्सिअस कुठे नोंदवले गेलं? सगळ्यात जास्त जळगाव, कोल्हापूर नगर, नाशिक, नांदेड, मुंबई, अमरावती. सगळ्यात जास्त 1989 ची घटना होती मे मधली. प्रश्न क्रमांक 9 आहे. कुठे होऊ शकते? जळगावमध्ये. जळगाव आणि वर्धा, माफी असावी, वर्धा आहे त्या. जळगाव आणि वर्धा. तुम्हाला माहिती तिकडे विदर्भात तापमान असतं, खानदेशात तापमान असतं, कंटिन्यू आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसतं. ते यंदाही तापमान बऱ्यापैकी होतं, 41, 42, 43 पर्यंत तर बऱ्याच ठिकाणी तापमान गेलं होतं. महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य कोणते? म्हणजे महाराष्ट्राची वैशिष्ट्य जेव्हा तुम्ही अभ्यासतात तेव्हा काय? पठारी स्वरूप, समुद्रतटीय मैदाने, डोंगर रांगा, घनदाट जंगले. महाराष्ट्र म्हटलं की काय? 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा महाराष्ट्र म्हटलं की पठारी प्रदेश. राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट 7000 किलोमीटर वर्ग एवढं क्षेत्रफळ व्यापतो आणि फुले प्राण्यांच्या जैवविविधतेने अतिशय समृद्ध आहे. तो कोणकोणत्या राज्यांमधून जातो तो पश्चिम घाट? बघा कर्नाटक केरळ, कर्नाटक महाराष्ट्र, तेलंगणा तामिळनाडू, केरळ तमिळनाडू. दक्षिण पश्चिम घाट म्हटलेल्या ते आधीचं दक्षिण हे महत्वाचं आहे. उत्तर इथे एक एक शब्द फार महत्वाचा असतो. आपण आतापर्यंत ऐकलेलं असतं पश्चिम घाट, इथे दक्षिण पश्चिम म्हटलंय. हे दक्षिण आहे ना, महाराष्ट्र दक्षिणेत नाहीयेत, कर्नाटक दक्षिणेत नाहीयेत, तेलंगणा दक्षिणेत नाहीयेत. सगळ्यात दक्षिणेला येतं केरळ आणि तमिळनाडू. उत्तर चुकणं. हा प्रश्न आहे टॉपरसाठी, टॉपर बनवणारा हा प्रश्न आहे. अशी प्रश्न आले तुम्ही टॉपर बनतात, कारण हे तर इथे हे नाही जमत सगळ्यांना ना. लोकमान्य टिळक आहे लोकांचं प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी प्रकाशित करतायत. केसरी कोणत्या भाषेमध्ये आणि मराठा कोणत्या भाषेत? एक तुम्हाला सोपं सांगितलं मी, मराठा मराठीत नाहीये, मराठा मराठीत नाहीये, बस संपला विषय. केसरी मराठीत आहे, मराठा इंग्रजीत आहे. तुम्हाला विचारलं मराठा आणि केसरी विचारलं केसरी इंग्रजीमध्ये, संपलं. मराठा मराठीत नाहीये, बस विरोधार्थी लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये 11व्या मूलभूत कर्तव्याचा हा प्रश्न रिपीट होतोय बऱ्याच वेळेस. 92, 83, 86, 42 आणि ती घटनादुरुस्ती 2002 ची आहे, हे माहित पाहिजे. पहिले 10 कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीनुसार तेही माहित पाहिजे. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. काय? 86वी घटनादुरुस्ती जी आहे 2002 ची, ती इथे आपल्यासाठी महत्वाची आहे. संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती? बघा संविधान सभा आहे, पहिली बैठक आहे कधी? 9 डिसेंबर 46, 10 डिसेंबर 48, 1 नोव्हेंबर 45, 9 डिसेंबर 45. संविधान सभेची पहिली बैठक. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला आयोजित केली होती. लक्षात ठेवा. कोणत्या वर्षी? भारतातील गरिबीच्या आकलनाच्या पद्धती शास्त्राचे पुनरावलोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ गट स्थापन झाला, सुरेश तेंडुलकर कमिटी. 2003, 1, 8, 2005. सुरेश तेंडुलकर कमिटी आम्हाला माहित असली पाहिजे. 15 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्ही देणार आहे मला माहिती आहे. काय? 2005 ची सुरेश तेंडुलकर कमिटी आहे. ओके, माहित असली पाहिजे. गरिबी विषयक या कमिट्या होत्या. अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे, वनरक्षक वनसेवक
भरती मोठी संधी असणारी वनसेवकमध्ये जवळपास 11-12 हजार जागा रिक्त आहेत. वनसेवकच्या सुद्धा बऱ्यापैकी जागा असणार आहे. निश्चितपणे त्या खूप चांगल्या असाव्यात असं आपलं त्या ठिकाणी आपली जरी इच्छा आहे. पण जेवढे असतील तेवढे आपलं लढायचे आहे, जिंकायचे आहे आणि झेंडा आपला भडकला पाहिजे. थांबूया या ठिकाणी. लेक्चर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.